शब्द वाचाल धरून राहिले निर्धार मोठमोठे देव काही ब्रह्मदेवा शरण गेले ब्रह्म विष्णू ती सायू केले माते ती घरून जाऊ नको मी देवकी चौधरी अटाअटाट धारण करून चांदनात करून भक्तांचे पालन करेन मला कुंडली कोवा देव हो पण काय करावे 16 शस्त्र 360 गौरवांचा वेळा ताटवाट करून पसरला घालत आहे त्यांचा रस्ता प्रतिबंध करणारी कामगिरी आपण न करता आपल्या संस्कृतीचे प्रेरस्था त्यांच्यावर झुकवली पाहिजे अरे पेंड्या अरे रिकामा ने हो आलो उमाकडे सुद्धा नो सांगा जरा गडनो करावं काय उमाकडे सुद्धा नो सांगा जरा गडनो करावं काय लाडाची हॅलो रसिकांच्या मनपसंतीतून आलेले पारितोषिक सानवी सुमित बेंद्रे सौभाग्यवती सानवी सुमित बेंद्रे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपये पारितोषिक आले। तसेच स्वरा मोरे भूमी मोरे इच्छित जाधव आणि प्रणित नारकर यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक संपूर्ण कार्यक्रमासाठी आले आहे। तसेच अवनी महेश रोकडे रियांश महेश रोकडे आणि प्राची महेश रोकडे यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे। तसेच सिद्धेश बेंद्रे यांच्याकडून खास कृष्णाच्या भूमिकेसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे। या सर्व बक्षीसदात्यांचे सुखारी दर्शन नमन मंडळ आगे मोरवाडी यांच्यावर सदस्य आभार धन्यवाद। आपल्याला हाका कुणी मारले असतील तुमच्या देवाला नाही ना जाऊन पाहतो कुणी हाका मारले असतील।
देव आम्हाला कशासाठी आकावं? मी बोलतो ना. ठीक आहे ठीक आहे या. ही काम केली 308 मथुरेच्या बाजारात आलंय. प्रतिबंध करायचा आहे. मी एकटा 308 गवलं आलं लक्षात. आपल्या तुझीचा वाकड्या त्याला छक्का मारल्या पाहिजे. अरे वाकड्या रे वाकड्या, अरे काय आलो अरे लवकर ये लवकर ये. अरे होय वरची आली राय. अरे बोललो एकटाच आहे मी आणि बालका बोलगा येतो. ये ये ये. अरे आलो. काना तुझी गाय रे गोट्यामध्ये फिरत रानो माली. 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 रोज जास्वंदीच्या फुलाला सुवास भारी त्याला. रोज जास्वंदीच्या फुलाला सुवास भारी त्याला. जास्वंदीच्या फुलाला सुवास भारी. जास्वंदीच्या फुलाला सुवास भारी. काना तुझी गाय रे गोट्यामध्ये रसिकांच्या मनपसंत झालेले पारितोषिक सानिया सचिन बेंद्रे, सुहानी सचिन बेंद्रे उर्फ बबली, साजिरी सचिन बेंद्रे उर्फ परी, श्रुती शशिकांत फुटक, स्वराज शशिकांत फुटक, रियांश अमोल सोळकर यांच्याकडून स्पेशल गायकासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. सुखदी दर्शन नमन मंडळ आगे मोरडी बेंद्रे परिवार यांचे सदस्य अरुणी, तसेच कैलासवासी सरिता बाबल्या बेंद्रे यांच्या स्मरणार्थ योगिता बेंद्रे व सुप्रिया बेंद्रे यांच्याकडून खास पेंडे सुद्धा पण छोट्या पाकड्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचं देखील सुखदी दर्शन नमन मंडळ आगे मोरडी बेंद्रे परिवार यांचे सदस्य अरुणी. धन्यवाद. काय सांगू तुला साला माझ्या जीवाचे हाल 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 काय झालं तरी काय सांगू गाड्या. काय अरे, तुला सांगितलं, सासू माझी सासू वरटे? अरे सासू म्हणजे काय सांगू साला ताप झालाय ताप. अरे ताप झालाय म्हणजे काय सांगू बाबा. अरे बाबा काय ते सांग. अरे काय सांगू म्हणजे अरे साल्या माझ्या 2 बायका. दोन बायका. आणि एक तल्यातली आणि मेली मल्यातली. अरे होय बाबा, एकीचं नाव काय माहिती आहे? काय? अरे सविता आणि कविता. अरे काय सांगू. सविता आणि कविता काय करते रे? अरे काय सांगू बाबा, सविता आणि कविता काय करते. अरे काय झालं माहिती आहे? अरे दोघी आपण जुगल्या नाले. जुगल्या? जुगल्या काय म्हणतोस काय? अरे दिसणारचे व्यक्तीला असं डोला मारल्यावर दुसरी डोला मारते.
करतोस काय तू? अरे काय झालं माहितीये पुढे? अरे बाबा 8 दिवस झाले बायको गेली लग्नाला. मी साला कंटाळून तांबडून आवडणं हिकडनं तिकडनं नुसता तलमल. अरे झोपत येईना बायको शिवाय. तुला येईल बायको शिवाय झोप? नाही ना? जाशील ना? सासरवाडी. तसाच मी गेलो बाबा. सासरवाडीत गेलो आणि काय झालं माहितीये? काय झालं? अरे मी असा समोर सासू इकडे, सविता कविता इकडे आणि मी आपला इकडे ऐकला. मी विचारतोय बायकोला. काय विचारलं रे? बायको इकडे झाले किती दिवस? काय विचारलं? झाले किती दिवस? झाले किती दिवस बोलल्या बरोबर सासू आली तिकडनं मुगला घेऊन. तिच्या मायला हातात कमाल द्या. तो म्हणते माझ्या लेकीला असा तसा बोलायचं नाही. काय बोलायचं ना? असा तसा बोलायचं नाही. अरे असा तसा म्हणाली बोलायचा ना. मी गप्पनी बसलो. काय होता मुगला भेटला होता ना कमरेवर. अरे वाकला करून टाकला. तरी पण मी शांत बाबा. मी कायच बोललेला नाही. काय बोललंच नाही? काय कशा बसायली की मी सासू तुला बोलशील तरी काय? एवढी झाली घालेडी? काय एकदम. अरे काय झालं साला सविताच्या पुढ्यात झोपलेला नाही ना बरे दिवस. होय बायकोच्या ले. आणि नंतर काय झाला? चला जेवाय वाजवलं सासू. जेवाय बसलो बाबा. जेव्हा बसलास येऊन उठलो बाबा आणि आता साईडला बसलो होतो. बसलं होतं. सासू काय म्हणते? ठिकाण उठायचं आणि पदवीत झोपायचा. इकडनं उठायचं आणि पडवीत झोपायचं. हल्यातली पदवीने एवढीशी नुसती आणि झोपलो बाबा. आणि काय झालं माहितीये? आमच्या सविताला बाहेर घ्यायची सवय आहे ना. म्हणजे टॉयलेटला आले म्हणून आता पदवीत झोपलो होतो. मला माहिती आहे की सविता येणार. आणि मी आपला असा झोपलो बाबा आणि आपला बोलत होतो बरोबर बाबा. काय झाला माहिती आहे? काय झाला? अरे कधीचा आवाज आला. मी बोललो सविता आली. आल्या बरोबर सविता आली. मी असा करी. अरे मला काय वाटलं माहिती आहे? मी बाबा आता झोपलो पलटचा उठून बघतोय दरवाजावर. काय झालं रे? कधी जेवलीच माझा आणि मी साली भाईला लावलेली. कविता येईल कशी गेल्या तिच्या आईला नंतर माझ्या डोक्यात आला. कली खोलून टाकली बाबा. बोलत मग सविता आली बाई. कविता कशी करायची झोपाय गेली. कधी धारेला वाटली ना झोपाय गेली. त्या आईला पदरचा झोपलं. मी तुला 100% आता येणार कविता. अरे काय झालं नंतर माहिती आहे? काय झालं? अरे झोपलेला होतो बाबा. असं इकडून तिकडून नुसता तलमल सुटली. तलमल सुटल्या बरोबर नंतर परतचा कढीचा आवाज आला. कढीचा आवाज आल्याबरोबर बाबा परतचा फुसफुस चालू झाला माझा. बोलायचा रे त्याला. मला घाम सुटतो. अंधान हायवी करत होतो. त्या पर्यंत कढीचा आवाज आला आणि बाबा कढी उघडल्यावर मी समजलो आता माझी बायको आलेली आहे. म्हणून इकडून तिकडून तळमळून झालो आणि मिठी मारली आणि झाला बाबा. झाला म्हणजे काय झाला माहिती आहे? अरे मेवणी आली तिच्या आईला. अरे वाट लागली आणि मेल्या जो सासून एवढा मोठा आणला दांका आणि घातला ह्या कमाद्यावर मोडून टाकला रे बाबा. वाट लागली शाप वाट लागली. अरे बरं ते जाऊ दे. मेल्याचे पहिला जी वर्तन कशा होतात रे? कोण? मी? होय मी कशाला वाटत होतो? अरे म्हणजे कशाला लोलवला? तुला कशा लोलवू मी? काय रे बाबा? अरे म्हणजे हात कशाला? हात कशाला मारली? हा बरोबर आहे ना. अरे आपल्याला कृष्ण देवाने मोठी कामगिरी सांगितली. अरे ती कोणती रे? काय? कोणती रे? कोणती? अरे 360 गवलणी. काय 360 नेमकं तास झाला की काय मेले? काय म्हणतोस काय? अरे थाट हा तेच ते. हा. काय
त्या गवळ्यांनी थाटमाट करून मग तर या बाजारी चालले त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे. अरे परपरीत करणे म्हणजे ए! आगायचा विकायचा. असं काय आहे? मग अरे बाबा त्यांचा रस्ता बंद करायचा आहे ना, जायला द्यायचं नाही आहे. इथं मग वय घालायची आहे. होय घालायची. तू घालशील ना? अरे वाट्या. बालके मेला आल्यापासून गप्पनी आली. बाबा काय वरात घरी कसा वरात मग गवलेने अडवायचे ना. बाबा दुधू पिणाला होय होय ना. कांदे राईट आणलेला पितस नाही म्हणतो साला. अरे कवला आहे ना तेव्हा त्याला समजत नाही. मग आता जाऊया. जाऊया म्हणजे त्याचा परपरीत नको कराय. अरे काय अरे परपरीत म्हणजे हा बंद अडवायचं करायचं. आहे रे बाबा. जाऊया मग. जाऊया